स्पर्धेमध्ये एक सामना खेळत असताना विजेता ठरलेली टीम फिनेस्ट्रा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पाहायला मिळाली. नाणेफेकीचा कौल जिंकला टीम 10 स्टार्स संघाने. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजी मार्कवरती आपण दर्पण यांना पाहतो, तर सानिध्य आणि तेजस ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना पहिला चेंडू निर्धाव आलाय. कोणती धाव नाहीये पहिल्या चेंडूवरती. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी निर्माण झाली आहे. मात्र सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये फलंदाज पोहोचत असताना पाहायला मिळाल्यात. धावसंख्येच्या श्रीगणेशा पाहायला मिळाल्या. 2 चेंडूचा खेळ समाप्त, जिथे केवळ एक धाव स्कोर कार्ड वरती जोडली गेली आहे. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटची इनर एज लागत असताना स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये दर्पण यांनी क्षेत्ररक्षण केलं. निर्धाव चेंडूची सांगता 3 मध्ये केवळ एक धाव स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. यावेळेस फुलटॉस चेंडू त्याला ऑन साइडला खेळून काढलाय. या चेंडूवरती आली एक धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊन पोहोचतंय. 4 चेंडू अखेरीस 2 धावा ऑन बोर्ड. चार चेंडूचा खेळ समाप्त, 2 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळाला. वेगवान चेंडू हाताला गेला. गोलंदाज दर्पण यांच्या मार्फत अजून एक निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली आहे. यावेळेसचा चेंडू फुलटॉस चेंडू, त्याला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज सानिध्य बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आल्यात. या चेंडूवरती आली एक धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतं 3 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, दुसऱ्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. शौर्याची खेळी समाप्त. धन्यवाद डीजे. एकंदरीत 5 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे 2 विकेटचं पतन झालंय. चांगली गोलंदाजी 10 स्टार्स संघाच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत. यावेळेसचा चेंडू बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय.
आणि येस इट इज रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एका विकेटचं पतन आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. दोन षटकांचा खेळ समाप्त, जिथे 5 धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती आणि 3 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं टीम फिनेस्ट्रा संघाच्या मार्फत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळालं 10 स्टार्सच्या माध्यमातून. या चेंडूवर देखील आली आहे एकेरी धाव, एकेरीने धाव फरक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊन पोहोचतंय स्कोर कार्ड वरती 6 धावा. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक होते मात्र त्यांच्याकडून होतीये चूक. चेंडू चाललाय सीमारेषा पार, आला एबीपीएल चौकार. यावेळेसचा चेंडू केवळ ऑफसाईडला दिशा दिली, एक आली या चेंडूवरती एकेरीने धावफलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत 11 धावा स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, जिथे आतापर्यंत या षटकामध्ये चांगली फलंदाजी राहिली आहे टीम फेनेस्ट्रा संघाच्या मार्फत. या चेंडूवरती आली एक धाव, एकेरीने धावफलक पुढे सरकत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळतं स्कोर कार्ड जाऊन पोहोचतंय 12 वरती. या षटकामध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्या गेल्यात गोलंदाजाच्या मार्फत. या चेंडूवर देखील आली एक धाव, एकेरीने धावफलक पुढे सरकत असताना 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. तब्बल 13 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात, रनआउटची संधी निर्माण झाली होती. येस, ऍक्शन रिप्ले पहा. चेंडू पकडला तदनंतर मात्र पिन पॉइंट अॅक्युरेसी पाहायला मिळाली. सरळ जाऊन चेंडू यष्ट्यांना भेदलाय. विकेटचं पतन इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना चौथा धक्का टीम फिनेस्ट्रा संघाला आपल्याला पाहायला मिळतो. 13 वरती 4 अशी नाजूक स्थिती टीम फिनेस्ट्रा संघाची पाहायला मिळतीये. शेवटचं षटक, प्रितेश यांना आपण गोलंदाजी माग पाहतोय. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक इथे तैनात आहेत. पंच या चेंडूवरती
चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. केवळ एक धाव या चेंडूवरती अर्जित केली गेली आहे. एकीने धाव फलक पुढे सरकत असताना 14 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस चेंडू सरळ निघून चाललाय सीमा रेषा पार. आला ABPL चौकार. धन्यवाद डीजे. 18 धावा. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आलेत. एक धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. एकेरीने 19 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. तो उर्वरित 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. यावेळेस बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, विकेटचं बदन पाहायला मिळत आहे. विकेट क्रमांक 5 मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे. एकंदरीत 19 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात, जिथे 5 विकेटचं पतन झालंय. चला यानंतरची होणारी मॅच VS लेजंड्स आणि त्यांच्या विपक्ष मध्ये वी द टायगर्स, दोन्ही संघाचे कर्णधार. आपण या इनिंग्स ब्रेक मध्ये मुख्य व्यासपीठा समोर आपण नाणेफेकीसाठी यायचं. या चेंडूवर देखील विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालंय. एकोणवीस धावा तब्बल स्कोर कार्ड वरती आपण पाहतो, जिथे शेवटच्या चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल या इनिंग्स मधील, जिथे 10 स्टार्सने चांगली गोलंदाजी केली टीम फिनेस्टा संघाच्या समोर. यावेळेसचा चेंडू विकेट, हॅट्रिक कंप्लीट केली गेली आहे. सलगच्या 3 चेंडूवरती 3 विकेट प्राप्त करत असताना प्रितेश सूरी यांच्या नावावरती राहिली आहे ABPL पर्व क्रमांक 2 ची पहिली हॅट्रिक. चला धन्यवाद डीजे. थांबवतो 1 मिनिट. चला यानंतरची होणारी मॅच VS लेजंड्स विपक्ष वी द टायगर्स, दोन्ही संघाचे कर्णधार. आपण मुख्य व्यासपीठा समोर यायचंय. चला मी विनंती करतो माननीय श्री जगदीशजी वर्तक साहेब, आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. MCC कॉल केला गेलाय आणि राईट क्लिक आलाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय असेल? बॉलिंगच असेल. पुन्हा एकदा बॉलिंगचा निर्णय घेतलाय. मागच्या सामन्यामध्ये ज्या काही चुका झाल्या त्या बदलण्याचा प्रयत्न कराल का, आणि किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? नक्कीच चुका बदलण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी धावापर्यंत रोखायचा प्रयत्न असेल. नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने राहिला नाही. नाणेफेकीचा कौल जिंकला असता काय निर्णय असता? आम्ही पण पहिले बॉलिंगच घेतली असती. प्रथम फलंदाजी करायचा निर्णय तुमच्या अगेन्स्ट आहे. किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 रन पर्यंत करायचं. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतरची होणारी मॅच, एका बाजूला टीम VS लेजंड्स आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल वी द टायगर्स. नाणेफेकीचा कौल जिंकत असताना टीम VS लेजंड्स संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. चला सेकंड इनिंग कडे वळूया, जिथे टीम फिनिस्टा संघाने 19 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या. 20 धावांचे एक माफक लक्ष 4 षटकामध्ये टीम 10 स्टार्स संघासमोर ठेवला गेलाय. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती आली 1 धाव. चला मान्य श्री सतीशजी वर्तक साहेब, आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मालविडे गावचे सन्मान्य जावई, आपणास विनंती आहे साहेब, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. दुसऱ्या इनिंगची सुरुवात आपण पाहिली. पहिल्या चेंडूवरती 1 आली आहे.
यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी पुन्हा एकदा निर्माण झाली होती. मात्र या चेंडूवरती आली एक धाव, एकेरीने धाव या चेंडूवरती फेकी खराब पाहायला मिळेल. जिथे एक होती तिला दुहेरीमध्ये परावर्तित केलं गेलंय. 2 धावांनी धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊन पोहोचते धाव फलक 4 वरती. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये चाललाय. या चेंडूवरती पुन्हा एकदा आली एक धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 5 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा टॅप केला गेला. या चेंडूवरती 3 धावा अर्जित केल्या गेल्या. तिहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. जाऊन पोहोचलाय. एका षटकाचा खेळ समाप्त, जिथे धाव फलक जाऊन पोहोचतंय 6 वरती, 8 वरती. आठ धावा एकंदरीत स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती सानिध्य. पहिला चेंडू लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेला. व्हाईट बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना 9 वरती जाऊन पोहोचतंय. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आलेत. एक धाव आली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. एक चेंडूचा खेळ समाप्त. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता इथे पाहायला मिळाली आहे. 10 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. 10 धावांची अजून देखील आवश्यकता असेल विजयासाठी. यावेळेसचा चेंडू नो बॉलचा इशारा. या चेंडूवरती आली नो +1. एकंदरीत 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. दुहेरीने धाव फलक जाऊन पोहोचते 12 वरती. आता विजयासाठी केवळ 8 धावांची आवश्यकता टीम 10 स्टार्स संघासाठी. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालंय. केवळ एक धाव या चेंडूवरती अर्जित केली गेली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना पाहायला मिळालाय. जाऊन पोहोचते 13 वरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 13 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. या चेंडूवरती आल्यात 4 धावा. चौकार. धन्यवाद डीजे. 17 धावा स्कोर कार्ड वरती. आता केवळ आणि केवळ 3 धावांची आवश्यकता विजयासाठी टीम 10 स्टार्स संघाला. यावेळेसचा चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर धाडून दिलाय. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. अन्वय वर्तकचा खेळ समाप्त. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एक आली या चेंडूवरती. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतं 2 षटकांचा खेळ समाप्त, जिथे 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात.
यावेळेसचा चेंडू रनआउटची संधी निर्माण झाली होती, मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. या चेंडूवरती आली एक धाव. एकीने धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते, जाऊन पोहोचतीये. यावेळेसचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि विकेटचं पतन इथे पाहायला मिळत आहे. आता उर्वरित चेंडू 10 आणि विजयासाठी 1 ची आवश्यकता. न्यू बॅटर पराग मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 19 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे या षटकामध्ये आतापर्यंत 3 निर्धाव हाताळलेत, 1 धाव जरूर आली, ती मात्र अतिरिक्तची होती. यावेळेसचा चेंडू यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. विकेटचं पतन पाहायला मिळतंय. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. मध्ये एका धावेची आवश्यकता. या 4 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केली गेली आणि ती 1 धाव जी होती ती अतिरिक्तची होती आणि त्याचमुळे गोलंदाजी चांगली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाच्या मार्फत. यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न, मात्र नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेला आणि विजेता संघ ठरत असताना टीम 10 स्टार्स आपल्याला पाहायला मिळाली आहे. चला यानंतरची मॅच VS लेजंड्स आणि वी द टायगर्स